एक है, अरे आवाज दो। हम एक है। खूब है बढ़िया, खूब है बढ़िया। वॉइस ऑफ मीडिया, वॉइस ऑफ मीडिया, अरे खूब है बढ़िया, खूब है बढ़िया। वॉइस ऑफ मीडिया, वॉइस ऑफ मीडिया. धन्यवाद. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पंढरपूर नगरीमध्ये. हे 2 दिवसाचं अधिवेशन आपण सातत्याने गेल्या 3 वर्षापासून घेतोय. बारामतीला आपण केलं, त्यानंतर विनोद बोरे सर, माझी विनंती आहे कृपया आपण बोलू नका आपापसात. गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपण राज्याचं अधिवेशन घेतो. त्याचा उद्देश एक असतो की आपला सगळा जो मोठा परिवार आहे त्या प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन भेटणं शक्य होत नाही, बोलणं शक्य होत नाही, त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेता येत नाही. त्याच्यासाठी हे अधिवेशन आपण 2 दिवसाचं दरवर्षी घेत असतो की तिथे सगळा परिवार एक सोबत यावा. आणि सातत्याने आपण करतो की ते दिवाळीनंतर झालं पाहिजे, की इथे सगळे जमलेले माझे भाऊ आहेत, माझे वडिलांच्या सगळ्या वयाचे आहेत, आणि त्या सगळ्यांना भाऊबीजेच्या निमित्ताने, दिवाळीच्या निमित्ताने जसं सगळे आपण घरी भेटत असतो तसं ह्या परिवाराला पण भेटता आलं पाहिजे, याच्यासाठीचं हे अधिवेशन होतं. आपण 20 संपादकांपासून सुरू केलेली चळवळ आता आपण 56 देशांमध्ये पोहोचलेलो आहोत. आपली पंचसूत्री सगळ्यांना माहिती आहे, पण मला इंटरनॅशनली काम जे आपलं सगळं सुरू आहे त्याबद्दल थोडंसं मांडायचं आहे. की आपण जेव्हा सुरुवात केली दुसऱ्या देशांमध्ये जायला, नेपाळला वर्ल्ड सोशल फोरममध्ये झाला, तिथे आपण व्हॉइस ऑफ मीडियाचा स्टॉल लावलेला. आणि म्हणजे जेव्हा आपण देण्यासाठी उभं राहतो, जिथे आपण इस्कॉनमध्ये आहोत कालपासून, ही सगळी मंडळी इस्कॉनची, म्हणजे आपली टीम तर आहेच, पण इस्कॉनमधले जो सगळा परिवार आहे त्यांचा, ते आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आहे. म्हणजे जेवणाची, राहण्याची सगळी व्यवस्था त्यांनी केली. म्हणजे देण्याचा तो जो गुण असतो, की आपण सातत्याने म्हणतो की आपला जन्म हा देण्यासाठी झालेला आहे. आपण जेव्हा मंदिरात जातो प्रत्येक वेळेस तेव्हा आपण काहीतरी मागत असतो, पण त्या भगवंताला पण कधीतरी वाटत असेल की हर बार तुम मांगने आते हो, कभी मिलने भी आ जाया करो. तर कधीतरी भेटायला पण गेलं पाहिजे. कधीतरी आपला जो गुणधर्म आहे, जो देण्याचा आहे, जी चळवळ आपण सुरू केली आहे ती आपल्याला इतरांना देण्यासाठी आहे. आपण सातत्याने आपली एक अजेंडा ठरलेला आहे, तो म्हणजे आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं आहे. आपण जे हे सगळं उभं करतोय त्याचा एक इतिहास होईल. आणि त्या चळवळीमध्ये जसं स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे सगळी लोक होती त्यांचं नाव आपण अजून पण घेत असतो, त्यांच्या नावाने जयंती पुण्यतिथी साजरी करतो, तर त्यांचे गुण घेऊन आपल्याला पण काहीतरी उभं करायचं आहे. सांगुलपणासाठी काहीतरी इतिहासात्मक काम उभं करायचं आहे, याच्यासाठीची ही चळवळ आहे. आपण हे सातत्याने म्हणतो की पंचसूत्री सगळ्यांना माहिती आहे, पण संघटनात्मक बांधणी काय आहे, म्हणजे व्हॉइस ऑफ मीडियाचा हा एवढा मोठा डोलारा का उभं राहिला, त्याला फक्त 2 कारणं आहेत. एक म्हणजे संघटनात्मक बांधणी आणि दुसरं म्हणजे कृतिशील कार्यक्रम. आपण जे करतोय, आपण जी पंचसूत्री तयार केली ती फक्त नावारूपाला नाही आली, म्हणजे आपण घेतलं आणि हां आम्ही हे करतो आणि झालं असं नाही. तर आपण त्याच्यावर थेट कार्यक्रम घेतला, कृतिशील कार्यक्रम आखला, आणि पंचसूत्रीच्या माध्यमातून आत्ता 7,500पेक्षा जास्त महाराष्ट्रातले असे पत्रकार आहे त्यांचं कुटुंब, त्यांचा परिवार सगळा हा पूर्ण 10 लाख रुपयाचा आपण त्यांचा विमा काढला. त्यांना कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये ते जाऊ द्या, त्यांना सगळी मोफत व्यवस्था आपण केलेली आहे. आपले 135 पत्रकारांची मुलं आहेत जी आत्ता परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत. MBBS आहे. मी काल कोटलवार सरांचं पण उदाहरण दिलं. लातूरमध्ये MBBS आणि इंजिनिअरिंगसाठी ज्या विद्यार्थ्यांना पत्रकारांच्या जायचं आहे त्यांना सगळी मोफत 80% त्यांना तिथलं शिक्षण मिळतं आहे. आपण इथेच थांबलो नाही तर आपण स्किलिंगवर पण दिलं आहे की डिजिटलायझेशन, आपली आधीची पत्रकारिता आणि आता सगळी शिफ्ट झालेली डिजिटलायझेशनवर, पण त्याच्यासोबत आपला पत्रकार पण सोबत आला पाहिजे. जे सगळं ग्लोबलायझेशन होतं त्याच्यामध्ये तो मागे न राहता तोही पुढे आला पाहिजे आणि त्याने ते सगळं कौशल्य शिकून घेतलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. याच्यासाठी आपण स्किलिंगचे वेगवेगळे वर्कशॉप्स घेतो. केडर कॅम्पला सगळेजण येतात. आपण व्यवस्था अशा ठिकाणी करतो की जिथे सगळ्यांना दर्शन पण झालं पाहिजे, भेटता पण आलं पाहिजे. पण विषय असा होतो की अधिवेशन एकीकडे राहतं आणि आपण जिथे ज्याच्यासाठी आलेलो आहोत, म्हणजे काल भरपूर लोक इथे नव्हती आणि खूप महत्त्वाचं ते गुरुजी, इथले जे लोकनाथ महाराज, ते इंटरनॅशनल इस्कॉनचे सगळ्यात प्रमुख आहे, त्यांचं भाषण सुरू होतं आणि इथे हॉलमध्ये कोणी नव्हतं तेव्हा.
म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत, जो उद्देश घेऊन आपण पुढे येतोय, ही सगळी मंडळी ज्या गोष्टीसाठी रात्रंदिवस मेहनत करताय ते तुमच्या सगळ्यांसाठी करताय, की तुम्ही इथून काहीतरी घेऊन जायला पाहिजे, इथून काहीतरी शिकून आपल्या आपल्या भागामध्ये आपल्या लोकांसाठी काहीतरी उभं केलं पाहिजे याच्यासाठी. मी इंटरनॅशनलीचं काम सांगत होती. 56 देशांमध्ये आत्ता आपण काम करतोय. त्याची पंचसूत्री आहे की आपण पॉझिटिव्ह जर्नलिझमवर खूप भर दिलेला आहे. जे संस्थापक आहेत त्यांचा भ्रमंती लाईव्ह नावाचा लेख सगळेच जण वाचतात, की एका पत्रकाराने ठरवलं की आपल्याला काहीतरी जे आजूबाजूला आपल्याला चांगलं जे घडतंय, जे चांगुलपणासाठी काहीतरी उभं करतायत, त्यांचं काम पुढे आणण्यासाठी आपला जो प्रयत्न आहे, म्हणजे सातत्याने आपण की आपल्याला न्यायाधीश नाही आहे, आपण कोणाला न्याय देऊ शकत नाही, पण आपण त्यांची भूमिका नक्कीच मांडू शकतो. आणि सातत्याने आपण हेच म्हणतो की आपला व्हॉइस ऑफ मीडिया हा सामान्य जनता, जे दलित पीडित सगळी लोक आहेत, त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीचं काम व्हॉइस ऑफ मीडिया करते. व्हॉइस ऑफ मीडिया फक्त पत्रकारांसाठी लढत नाही, तर पत्रकारितेसाठी देखील काम करते. ती जिवंत ठेवण्यासाठी काम करतोय आणि त्याचं सकारात्मक पॉझिटिव्ह जर्नलिझम जे आहे ते आपण सुरू केलं. त्याची पंचसूत्री आपण दरवर्षी अवॉर्ड पण त्याचा देतो. दुसरं महत्त्वाचं आहे की त्या देशातल्या सगळ्या लोकांचे प्रश्न खूप वेगळे होते. तिथे आरोग्याचे प्रश्न नाही आहेत, तिथे शिक्षणाचे प्रश्न नाही आहेत, तिथल्या लोकांचे प्रश्न आहेत की आमच्यावर हल्ले होतात, आम्हाला लिहिण्याचं स्वातंत्र्य नाही आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य नाही आहे. तर ते कसं मिळू शकतं? त्याच्यासाठी आपण एक आत्ता आपले इंटरनॅशनली 20 लोकांची कमिटी केलेली आहे, जे पूर्ण वेगळ्या वेगळ्या देशांमधून येतात. आणि तो पॉलिसी डॉक्युमेंट, जसं आपल्या भारताची संसद ही सगळ्यात मोठी आहे, प्राईम मिनिस्टर सगळ्यात मोठे, तसे युनायटेड नेशनचे जे सगळ्यात मोठे प्रेसिडेंट असतात, जिथे सगळ्या देशांसाठी, पूर्ण जगासाठी धोरण आखलं जातं, तर ते धोरण आखण्यासाठी आपण पत्रकारांसाठी काय धोरण आखलं गेलं पाहिजे याच्यावर आपण आत्ता ते पॉलिसी डॉक्युमेंट तयार करतो आहे, जे आपण आत्ता थेट युनायटेड नेशनला देणार आहोत. की आपल्याला फक्त भारतापर्यंत मर्यादित राहायचं नाही आहे, भारतातल्या पत्रकारांचे प्रश्न सोडवायचे नाही आहेत, तर आपल्या जगातला तो प्रत्येक कानाकोपऱ्यातला जो पत्रकार आहे त्याचे प्रश्न सगळे सुटले पाहिजे, तो सक्षम झाला पाहिजे, त्याला लिहिण्याचं बोलण्याचं स्वातंत्र्य जे संविधानाने दिलेलं आहे ते अबाधित राहिलं पाहिजे. याच्यासाठी आपण तो ड्राफ्ट तयार करतो आहे. तिसरी जी इंटरनॅशनली आपण काम करतो त्याच्यातली पंचसूत्री आहे की पत्रकारांचं मायग्रेशन सातत्याने वाढतं. म्हणजे आपले अफगाणिस्तानचे देशाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर हल्ला झाला, ते आता फ्रान्समध्ये जाऊन राहतात. पॅलेस्टाईनचे आपले अध्यक्ष आहेत की ते आता युरोपमध्ये जाऊन राहतात. तर हे सातत्याने त्यांच्यावर होणारे हल्ले, त्यांना जी सुरक्षितता पाहिजे ती मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी ते पत्रकारांचं जे स्थलांतर आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे आणि ते कसं रोखता येईल याच्यासाठी देखील व्हॉइस ऑफ मीडिया काम करतं आहे. म्हणजे वेलफेअर, पत्रकारांचं आरोग्य, शिक्षण, स्किलिंग, घर, हे सगळं, पण त्याच्या पलीकडे पण जाऊन पत्रकारिता जिवंत राहिली पाहिजे. कारण पत्रकारिता जिवंत राहिली तर पत्रकार देखील जिवंत राहील. याच्यासाठी आपण इंटरनॅशनली सगळं पॉलिसी आणि रिसर्चच्या माध्यमातून संशोधात्मक काम उभं करतो आहे. हे याच्यासाठी सांगते की आपण आपल्या भागामध्ये आता पंचसूत्रीमध्ये म्हणजे एक कार्यक्रम सांगितला तर प्रत्येक तालुक्याला तो होऊन जातो दुसऱ्या दिवशी, पण पुढे जाऊन आता आपल्याला हे जे विषय आहेत ते सगळे मांडायचे आहेत, जे इंटरनॅशनली आपण काम उभं करतोय ते देखील आपल्या देशांमध्ये पण आपल्याला उभं करायचं आहे. आणि त्याची सगळी जबाबदारी ती कोणा एका व्यक्तीची नाही आहे, ती तुमच्या सगळ्यांची आहे. कारण हा तुमचा सगळ्यांचा परिवार आहे. हे सगळं होतं आहे ते तुमच्या सगळ्यांमुळे होतं आहे. आपला अजेंडा फिक्स आहे की आपण रिसर्च सेंटर आता करतोय की पत्रकार आणि पत्रकारितेचे जे विषय आहेत ते संशोधनात्मकदृष्ट्या, धोरणात्मकदृष्ट्या कसे पुढे येऊ शकतात आणि शासन त्याच्यासाठी काय करू शकतं. आपलं ठरलं आहे आपण 2 टप्प्यांवर काम करतो. एक म्हणजे शासनाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे आणि शासन कधी करेल आणि मग ते करेल आणि मग आपलं होईल याच्या भरोशावर आपण राहत नाही. म्हणजे देवाकडे जाऊ, प्रार्थना करू आणि तो काहीतरी देईल, त्याच्यापेक्षा आपण काय निर्माण करू शकतो याच्यासाठी आपण काम करतोय. सॉरी. तर हे इंटरनॅशनली काम जे आपण सुरू केलेलं आहे ते आपल्याला असं सातत्याने वाढवायचं आहे. पण त्याच्यासाठी जे सगळ्यात सातत्याने आपण म्हणत असतो की आपले 2 विषय आहे संघटनात्मक मांडणीचा. माझी सगळ्या तालुकाध्यक्ष, सगळे विभागीय अध्यक्ष, सगळे जिल्हाध्यक्ष यांना विनंती आहे की आपण आपल्या आपल्या जिल्ह्यातली जी संघटनात्मक बांधणीची चळवळ आहे ती पुढे सातत्याने ठेवावी. याच्यामध्ये
आपण एक कार्यक्रम जर प्रत्येक ठिकाणी घेतला ना, प्रत्येक तालुक्याला, तरी तो जिवंतपणा जो आहे, जो उत्साह आहे, तो कायम टिकून राहतो. आणि असं काही नाही की खूप मोठं अधिवेशन घ्यायचं आहे, खूप मोठा कार्यक्रम करायचा आहे. सगळ्यांनी जर एका महिन्यातून एक मीटिंग घेतली, सगळेजण भेटले, बोलले की आपण ह्या महिन्यात हे करू शकतो, तर ही चळवळ सातत्याने टिकून राहील. म्हणजे इतर संघटनांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, तो हाच आहे की आपण सातत्याने कृतिशील कार्यक्रमांवर खूप भर देत असतो. आणि हे कार्यक्रम आपल्याला असे सातत्याने सुरू ठेवायचे आहेत, पण त्याच्यासाठी लागणारे तुमच्यातला तो उत्साह, तुमच्यातला मधला तो जोश, तो कायम राहिला पाहिजे. ती जी आग आहे की मला काहीतरी करायचं आहे, मला इतिहास घडवायचा आहे, आणि त्या इतिहासामध्ये त्या प्रत्येकाचं नाव असणार आहे जो तिथे लढतोय. आपला आज पत्रकारिता जो लढा आपण स्वीकारलेला आहे, तो आपल्याला असाच तेवत ठेवायचा आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही 2 दिवस इथे आलात. मला माहिती आहे कोणाची थोडीशी राहण्याची आणि निवासाची थोडी व्यवस्था इकडे तिकडे झाली असेल, तर त्याच्यासाठी क्षमा मागते. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की महाराष्ट्राची जी कोर टीम आहेत, मतकर सर आहेत, रश्मी मॅडम, मदने सर, कोटलवार सर, सगळी मंडळी, किशोरजी, नरेंद्र देशमुख सर, ही मंडळी सातत्याने आमचा दर बुधवारी कॉल होतो आणि आपल्याला ह्या महिन्यामध्ये काय करायचं आहे, दर बुधवारी ही सगळी मंडळी त्यांचा वेळ देऊन, त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा जो अमूल्य वेळ असतो तो सगळा देऊन सातत्याने चर्चा करत असतात, बोलत असतात. हे सगळं तुमच्यासाठी आहे. हे आपण पहिले समजून घ्यायचं की हे जे चाललंय, हे जे आपण निर्माण करतोय, म्हणजे सातत्याने या सगळ्या मंडळींना मग पुन्हा प्रश्न पडतो की आपण हे काय निर्माण करतोय. आणि हे जर असंच आपल्याला, आपण आत्तापर्यंत जी 4 वर्षामध्ये इतकं मोठा पल्ला गाठलेला आहे, आता आपल्याला फक्त 56 देशांपर्यंत नाही राहायचं आहे, मला 195 देशांपर्यंत पोचायचं आहे, जिथे व्हॉइस ऑफ मीडियाचं नाव असेल. आणि आत्ता आपण त्याच्यासाठी VOM इंटरनॅशनल फोरम तयार केलेला आहे की जशा संस्था असतात पत्रकारांच्या, तर त्या सगळ्या पत्रकारांच्या संस्था, आपण एकट्याने जर ते केलं तर ते होणार नाही. सगळ्यांनी मिळून जर केलं तर ती ताकद खूप मोठी असते आणि तो काम पण मार्गी लागतं. आणि आपला जन्म काही श्रेय घ्यायचा आहे, आमचं काहीतरी व्हावं, हे आम्ही केलं, हे दाखवण्यासाठी नाही आहे. तर आपल्याला भारतामध्ये नाही तर सगळ्या देशांमध्ये ज्या पत्रकार आणि पत्रकारितेसाठी इंटरनॅशनल लेवलला ज्या संस्था काम करतात, त्या सगळ्या आता आपल्या VOM इंटरनॅशनल फोरम जो आपण तयार केला आहे त्याच्या अंडर येतात. म्हणजे VOM इंटरनॅशनल फोरमच्या खाली त्या सगळ्या संस्था आहेत आणि ते काम आत्ता वाढतं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आत्ता तुमच्यावर ही सगळी जबाबदारी आहे महाराष्ट्राची, आणि तुम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कसं काम उभं करायचं आहे, आणि हे सगळं खूप छान चाललेलं आहे. पण हे सगळं सातत्य जर त्याच्यामध्ये अजून टिकून असेल तर ते काम अजून गती घेईल, अजून त्याच्यामध्ये उत्साह येईल आणि ते काम दूरपर्यंत पोचेल. ज्या कामाचा इतिहास घडेल, 400 वर्षानंतर पण ते काम उभं राहील. जसं सांगलीचे जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष आहेत आणि सूर्यकांतजी आहेत, त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये 25 वर्षासाठी आपल्याला तिथे आता ऑफिस मिळालं आहे की कोणी पण पत्रकार महाराष्ट्रातला सांगलीला जर गेला तर सांगलीच्या स्टेशनपासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर ऑफिस आहे, तिथे गेस्ट हाऊस आहे की कोणाचंही काम असलं तर ते तिथे राहू शकतात, मीटिंग्स करू शकतात, त्यांच्या माणसांना बोलू शकतात. हे इम्पॅक्ट असणारं, हे चिरकाळ टिकणारं काम आपण उभं करतोय आणि त्यांच्या सगळ्यांमध्ये तुमची साथ आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. मला पंढरपूरची जसं की टीम आहे, बालाजी फुगारे सर आहे, सूरजजी आहेत, संदीप बागल सर आहेत, अमोल माने, ह्या सगळ्या टीमने पण खूप मेहनत घेतली. त्यांचं सगळ्यांचं पुन्हा अभिनंदन. आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात. म्हणजे परवा रात्री मी बघत होती, त्यांना हे हँडिकॅप आहेत ते, पण ते तरी पण इतक्या दूरून प्रवास करून 12:30 वाजता ते इथे पोचले. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आहे की इतक्या उत्साहाने तुम्ही सगळेजण येतात, भेटतात, बोलतात आणि हे काम तुमच्या सगळ्यांमुळे उभं राहतं आहे. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. तुमच्या सगळ्यांची मी रजा घेते. धन्यवाद.